फिर से जिंदगी मुस्कुराएगी। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त आणि इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओचा जो कॉन्सेप्ट आहे खूप जबरदस्त प्लस आणखीन एकदम युनिक कॉन्सेप्ट होणार आहे मित्रांनो. आणि जो आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्याला आपल्या कॅपकट ऍप्लिकेशन वरती क्रिएट करायचा आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ते एकदम जबरदस्त झालेला आणि कोणत्या टॉपिक वरती आहे ते तुम्हाला थोडं आपल्या समोर डेमो व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे. आता तुम्हाला सॉन्ग सांगतो नेमकी कोणत्या सॉन्ग असणार आहे. वारा रे खूप इंस्टाला ट्रेंडिंग असणारे सॉन्ग आहे. तर या सॉन्ग वरती जर व्हिडिओ बनवला तर खूप व्हायरल जाऊ शकतो व्हिडिओ आणि खूप या सॉन्गची डिमांड होती. आजचा जो व्हिडिओ जबरदस्त झाला. व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये आणखी बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जितकं पण मटेरियल आणि प्रीसेट यूज केली. आता प्रीसेट तर नाही, कारण आजचा व्हिडिओ आपल्या कॅपकट वरती एडिट करायचा आहे. मटेरियल जितकं यूज केलंय तर आपण मटेरियल डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन एकदम फ्री मध्ये आपलं जितकं काय मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्या. आणि बाकी तिथून मटेरियल डाउनलोड करायचा काय प्रॉब्लेम आला त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. आपण जो आपला टेलिग्राम आहे त्यावरती एकदम फ्री मध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, प्लस ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. तिथून जाऊन ऍप्लिकेशन प्लस मटेरियल डाउनलोड करून घ्या. काय सुद्धा अडचण ते बिनधास्त कमेंट करा, नाहीतर आपलं इंस्टाग्राम चॅनल नक्की फॉलो करा. इंस्टाला मेसेज करू शकता. काय सुद्धा अडचण ते बिनधास्त इंस्टाला विचारू शकता. टेलिग्राम आणि इंस्टा जॉईन व्हायचा कुठून, दोन्हीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे. तिथून जो आपला इंस्टाला फॉलो करा, टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा आणि ऍप्लिकेशन मटेरियल डाउनलोड करून घ्या. मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा लॉंग म्हणजे थोडा लांब होणार आहे, थोडा मोठा होणार आहे, पण मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. आजचा व्हिडिओ लांब का होणार आहे मित्रांनो, कारण आजच्या व्हिडिओ आपण एकदम सोप्या गोष्टी सांगितलेल्या, एडिटिंग कशी करायची कशी नाही, आणि प्लस मित्रांनो खूप एकदम युनिक कॉन्टेंट होणार आहे. तर मित्रांनो चला आता कुठला वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फिर से जिंदगी मुस्कुराएगी, मनाए मान जाएगी। आज तक अजनबी आज से जान जाएगी। देखना क्यों आईना एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. तर भावना, आजचा जो व्हिडिओचा कॉन्टेंट असणार एकदम जबरदस्त असणार मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जो आजचा व्हिडिओ आहे ते काही करून कंटिन्यू बघावंच लागणार मित्रांनो. त्याशिवाय तुम्हाला ऑप्शनच नाही, कारण जो आजचा व्हिडिओ आहे तो खूपच इंटरेस्टिंग आणि जबरदस्त ट्रेंडिंग सॉन्गवरतीच झालेला आहे. त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग आणि युनिक कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस बेसिक टू ॲडव्हान्स एडिटिंगमध्ये. ओके, बाकी जो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त पॉवरफुलमध्ये झालेलाच आहे. प्लस तुम्ही व्हिडिओ जे आहे ते डेमो व्हिडिओमध्ये पहिला असेल. व्हिडिओ 100% आवडला असेल तरच लाईक करा गाईज, कारण आजचं एकदम क्वालिटी प्रोव्हाइड म्हणजे एकदम जबरदस्त होणार आहे. म्हणजे अगोदर मी असला व्हिडिओ कधी बनवलाच नव्हता मित्रांनो, ते पण कॅपकटवरती. थोडंफार चॅलेंजिंग आहे, थोडंफार हार्ड आहे, पण ते सुद्धा आपण सगळं एकदम क्लिअरमध्ये सांगणार आहोत, एकदम बेसिकमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे सर्व व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओमध्ये राहायचं आहे, कोणी स्किप करायचं नाही मित्रांनो, कारण थोडंफार आहे चॅलेंजिंग, पण आपण ते एकदम सॉल्व्ह करून टाकूयात. बाकी काही विषय नाही. आता काय करायचं, आजचा व्हिडिओ आपल्या कॅपकटवरती एडिट करायचं आहे. जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन नसाल, टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन व्हा. प्लस जे काही ॲप्लिकेशन आहेत APK ती डाउनलोड करून घ्या. ओके, आपलं कॅपकटमध्ये आपल्याला लागणार VPN मध्ये मी पॉक्स VPN वापरत आहे. तुम्ही दुसरं कोणतं VPN यूज करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही.
बट माझ्या मते मी पॉक्स VPN वापरतोय पर्सनलिरित्या, म्हणजे पहिल्यापासून वापरतोय. तुम्ही सुद्धा यूज करू शकता, एकच नंबर आहे. ओके, आता आपल्याला करायचं आहे कॅपकट ओपन. आपण कॅपकट ओपन करण्याच्या अगोदर VPN जे आहे ते कनेक्ट करून घ्यायचं. ओके, माझं VPN कनेक्ट करून घेतलं आहे मी ऑलरेडीच. तर अशा प्रकारे काय आपल्या कॅपकटचा इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं काय. ओके, न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगतो विषय काय करायचा आहे. तर तुम्हाला मी 44 सेकंदाचा अशा प्रकारे व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे मित्रांनो. हा विषय तर बीटचा विषय असणार आहे, बाकी काही नाही. टेलिग्रामवरती हा जो व्हिडिओ बीटचा डाउनलोड करून घ्या. आता सगळ्यात पहिल्यांदा जे काम करायचे म्हणजे आपली जी एंडिंग आहे ती एंडिंग कट करायची. हा जो व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. ओके, इथं ऑप्शन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, म्हणजे याचा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सेपरेट करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला बीट्स लावायला सोपं जाणार आहे. आता काय करायचं, सॉन्गवरती क्लिक करायचं गाईज, बीट्सवरती यायचं. आता बघा इथं तुम्हाला दाखवतो बीट, जिथं आपलं बीट मार्क नाव येईल अशा प्रकारचं हे आपलं इथं बीट असणार. आता मी बीट्स ॲड करून घेतो एकदम पटापटामध्ये. हे बघा इथं असे एक बीट्स आहेत. बीट जास्त काय हार्ड नाहीत मित्रांनो, त्यामुळे एकदम मला ॲड केलं तरी काय दुसरं प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा इथं एक बीट आहे, इथं एक असेल आणि इथे एक असणार. ओके, इथे एक बीट आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, बघा इथे एक. गाईज अगोदर सांगतोय आजचा व्हिडिओ थोडा लॉंग आणि लांब होईल, त्यामुळे व्हिडिओ सारे संपूर्ण वॉच करा. जर तुमच्याकडे तुम्हाला जर लांब व्हिडिओ लॉंग व्हिडिओ जर बघणं होत नसेल तर आत्ताच सोडून द्या, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. बट अगोदर सांगतोय व्हिडिओ थोडा लॉंग होईल, त्यामुळे आता अशा प्रकारची बीट्स आहेत तर आपण बीट्स ॲड केलेले आहेत. आता काय करायचं सिंपल सांगतो मी तुम्हाला विषय. आता व्हिडिओवरती यायचं. आता इथून आपल्या डायरेक्ट बीट पाशी येऊन व्हिडिओ स्प्लिट करायचा. हे बघा अशा प्रकारे काय करायचं आहे, डायरेक्ट व्हिडिओ स्प्लिट करायचा, काहीच विषय नाही, फक्त व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे, जास्त काही अडचण येणार नाही तुम्हाला सांगतो मी. कारण आता आपल्याला या जो व्हिडिओ आहे आजचा त्यामध्ये मल्टिपल फोटोज ॲड करावे लागतील. मल्टिपल फोटो ॲड केल्याने आजचा जो व्हिडिओ आहे ते अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे, त्यामुळे बाकी काही विषय नाही. हे बघा अशा प्रकारे. तर आपण अगोदर फोटो म्हणजे व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्प्लिट करून घ्या. तर आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण अशा प्रकारे स्प्लिट केलेला आहे. आता काय करायचं नेमकी विषय, आता व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, तो ऑप्शन आहे रिप्लेस, त्यावरती क्लिक करून फोटोजवरती जायचं आहे. तुम्ही जिथे काय फोटोची फाईल असेल ती फोटोची फाईल ओपन करून घ्या. तर जी माझी फोटोची फाईल आहे तर ती माझी फोटोची फाईल ओपन करून घेतो एका सेकंदामध्ये. तर ही बघा अशा प्रकारे काय फोटोची फाईल आहे ती आता ओपन करून घेतो. आता मला फोटोज ॲड करायचे आहेत, तर फोटोज ॲड करून घेतो आणि फोटोला बरोबर झूम इन म्हणजे एकदम ॲक्युरेट आपल्या रेशोनुसार बसून घेतो. तर ही बघा अशा प्रकारे काय आपले फोटो आहेत तर ती मी फोटो ॲड करून घेतो गाईज. फोटो आता ॲड करावे लागणार आहेत आपल्याला, त्यामुळे मी एकदम मला फोटोज घेतो ॲड करून. ओके, अशा प्रकारे काय फोटोज आहेत. तुम्हाला सुद्धा थोडाफार टाईम तर लागणारच आहे फोटोज ॲड करायला. ओके, त्यामुळे आता माझे फोटो घेतो पटापट, म्हणजे मी मॉडेलचे फोटो घेतो ॲड करून. माझे नाही, स्वतःचे पर्सनली म्हणतात माझेच. तर फोटोज ॲड करायला थोडाफार टाईम तर लागणारच आहे ना गाईज, त्यामुळे काय आता घ्यावं लागतील दमा ॲड्स करून. ऑप्शन नाही आहे दुसरं काही, कारण तर कॅपकट पण आता जरा स्लो झाले हो गाईज, बाकी काही विषय नाही. पहिले तरी जरा फास्ट चालत होतं, आता तेवढं फास्ट नाही चालत, का माझा मोबाईल खराब झाला तेच कळणं झालं काय विषय व्हायला की काही नाही की. बट आता काय करतो गाईज, मी तुम्हाला डायरेक्ट फोटोज ॲड करून दाखवतो. जर असं दाखवत बसतो तर तुम्हाला पण टाईम जाईल, तुम्हाला पण बोर होईल नंतर आणि मला पण एक्सट्रा राहणार नाही. तर मी घेतो डायरेक्ट ॲड करून. तर मित्रांनो आपले जे सगळे फोटोज आहेत तर मी फोटोज ॲड करून घेतलेले आहेत एक एक करून. आता थोडाफार टाईम जातोच फोटोज ॲड करायला. ओके, आता नेमकी काय करायचं, इथून पुढे सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ वॉच करायचं, कारण इथून पुढे सगळा मेन आपला खेळ सुरू होणार आहे एडिटिंगचा. त्यामुळे आता तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका. याच्या अगोदर केला असेल नाही केला असेल मला काय माहीत नाही, बट इथून पुढे तरी नक्की करू नका. ओके, आता काय करायचं नेमके, आता सिंपल हा जो 1 नंबरचा फोटो आहे, 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. याच फोटो डुप्लिकेट करायचं आहे. आता डुप्लिकेट केलेला जो फोटो आहे याला ओव्हरलेला करायचं आहे. ओके, आणि हा 1 नंबरच्या फोटोपासून नेऊन खाली डिप्टवर ठेवून द्यायचा आहे. 2 नंबरचा फोटो परत डुप्लिकेट करून परत ओव्हरलेला करून घ्यायचा आहे. ओके, ओव्हरलेला करून घेतल्याच्यानंतर ही त्याच फोटोच्या खाली ठेवून घ्यायचा आहे. परत 3 नंबरचा त्याच प्रकारे डुप्लिकेट परत ओव्हरले. ओके, आता कुठपर्यंत करायचं सगळं सांगतो मी तुम्हाला. आता व्हिडिओ इथून तर स्किप करायचा नाही. ओके, सगळं सांगतो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपमध्ये. परत 4 नंबर सुद्धा त्याच प्रकारे डुप्लिकेट परत ओव्हरले. ओके, सिंपलमध्ये
अशा प्रकारे. जास्त काय नाही, लांब बहुतेक. अरे आता थोडंफार गोंधळ होऊन जात असते. डुप्लिकेट करून परत याला ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. परत हा सुद्धा फोटो समोरचा डुप्लिकेट करून परत ओव्हरले. ओके, सांगतो मी तुम्हाला आणखीन कुठपर्यंत आहे. हा सुद्धा डुप्लिकेट करून टाकायचा आहे. याला सुद्धा ओव्हरलेला करून घ्यायचं याच प्रकारे. अशा प्रकारे. आता हे लास्टचा फोटो असताना म्हणजे 25 सेकंदाचा जो खालचा फोटो आहे इथपर्यंतच आपल्याला फोटोज ही खाली ॲड करायची. ती बघा 25 सेकंद आली बघा. अशा प्रकारे झाला, विषय संपला इथून. ओके, अशा प्रकारे इथं 25 सेकंदापाशी आलात म्हणजे इथं आपलं सॉन्ग जो होतो वारा रे तिथपर्यंतच ॲड करायचं आहे. सॉरी, मूड के देख ना क्यों आगे का इरादा इथपर्यंत ॲड करायचं. हे बघा म्हणजे 25 सेकंद हेच लक्षात ठेवा, बाकी काही विषय नाही. आता काय करायचं, हा जो 1 नंबरचा फोटो आहे, 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. खाली थोडं स्क्रॉल करायचं, इथं क्रॉपवरती यायचं. क्रॉपवरती आलात त्याचा रेशो काय करायचा आहे 4:3 आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. 4:3 याला झूम आउट करून घ्यायचा असं. ओके, इतकं ठेवायचं आहे. राईटवरती क्लिक करून हा जो फोटो आहे या फोटोला अशा प्रकारे इथं ॲड करायचा. झालं. समोरचा फोटो परत त्याच क्रॉपवरती येऊन 4:3 परत झूम आउट. ओके, एवढा विषय करायचा आहे. हा इथं फोटो आल्यानंतर याला सुद्धा झूम आउट करायचं. ओके, 3 नंबरचा फोटो त्याच प्रकारे क्रॉप परत आपल्याला 4:3 परत झूम आउट अशा प्रकारे. परत याला एकदम बरोबर रेशोत ॲड करून घ्यायचं आहे. परत समोरचा फोटो परत क्रॉप परत रेशो तोच परत राईटवरती क्लिक करून फोटोचा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. परत तोच पुढे याला क्रॉप परत 4:3 अशा प्रकारे परत याला झूम आउट करून घ्यायचं आहे. जास्त पण थोडंफार झूम आउट करून घ्यायचं आहे, काही खूप घेतात. ओके, इतकं नाही ठेवायचं म्हणजे एक आपला फोटो ओळख घ्यावा इतकं तरी ठेवून घ्या. ही अशा प्रकारे. जास्त काय हार्ड नाही, तुम्हाला एडिटिंग म्हणजे जास्त हार्ड शिकवतच नाही मी. जास्त हार्ड असलं तरी पण मी एकदम तुम्हाला सोप्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, तर आपण घेऊयात क्रॉप करून. आता लास्ट फोटो आहे, परत त्या फोटोला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं. ओके, तर काहीच इतकं जर आपलं काम झालेलं आहे. आता नेमकी विषय काय करायचं सगळं सांगतो मी तुम्हाला. आता याचे आपलं स्टार्टिंगच्या फोटोपाशी. ओके, इथं आलात, इथं आल्यानंतर काय करायचं आहे नेमकी फोटोवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. तर 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करण्याच्या अगोदर विषय काय करूयात आपण एक सांगतो इफेक्ट ॲड करून घेऊयात म्हणजे आपल्याला जो आपले ट्रान्झॅक्शन आहे ते बरोबर ॲड करता येतील. तर काय करायचं, इफेक्टवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. इथं एक नाव सर्च मारायचं इफेक्टचं, ब्लर म्हणून. सिम्पल ब्लर इफेक्ट ॲड करायचा आपल्याला. हा जो 1 नंबरचा आहे हा 1 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्या. सॉन्ग म्यूट करतो नाही तर मलाच कॉपीराइट यायचा. आणि बाकी हा जो ब्लर आहे ब्लरची लेंथ आपल्याला 25 सेकंदापुरती ठेवायची आहे. ओके, अशा प्रकारे ब्लरला ॲडजस्ट करून घ्या आपल्या ॲक्टवर. इतकं काम करायचं, एवढं काम झालं. आता सांगतो तुम्हाला विषय काय करायचं आहे. थोडं बारीक करून घेतो अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, सिम्पल 1 नंबरचा फोटो आहे ओव्हरलेचा. या 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. याला एक की द्यायची, स्टार्टिंग की आणि एंडिंग की. ओके, अशा प्रकारे स्टार्टिंग की पाशी यायचं मित्रांनो. या फोटोला वरती घ्यायचं आहे, हे बघा वरती. ओके, वरती घेतला फोटो ऑटोमॅटिक कुठे येणार, फोटो येणार अशा प्रकारे खाली. आता नुसतं असं सोडायला जमणार नाही आपल्याला. त्यासाठी काय करायचं आपल्याला, इथं ग्राफवरती यायचं मित्रांनो. ग्राफवरती आलात, इथे एक 2 नंबरचा ग्राफ आहे आयज इन. ह्या ग्राफवरती क्लिक करून द्यायचं. ओके, ग्राफला ॲडजस्टवरती क्लिक करायचे. आता तुम्हाला सांगतो त्या प्रकारे ग्राफ ॲड करायचा आपल्याला, बीट ॲड करायचा आहे. इथून पुढे तरी कोणी स्किप करू नका. इथं यायचे मित्रांनो अशा प्रकारे. इथे एक ॲड बीट करून टाकायचे. इथं बीट ॲड झाला, याला अशा प्रकारे एक वरती ठेवायचं आहे इतका असं. ओके, अशा प्रकारे. समजलं, अशा प्रकारे. ओके, समजलं. परत काय करायचं, समोरच्या फोटोपाशी यायचं, बीट एवढाच ठेवायचा, संपला विषय. आपलं झालं ॲनिमेशन रेडी. ओके, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत एक आपल्याला स्टार्टिंग की आणि एंडिंग की. तर हा फोटो असणार आहे खालून स्टार्टिंग की पाशी यायचं. या फोटोला खाली घ्यायचं अशा प्रकारे. ओके, हे बघा. ओके, खाली घेतलं. आता काय करायचं, समोर परत थोडं यायचं आपल्याला. तर ग्राफवरती यायचं, आयज इनवरती यायचं, ॲडजस्टवरती क्लिक करायचं, इथं यायचं आहे. इथं आपल्याला बीट ॲड करायचं. परत हा सुद्धा एक वर टाकायचा अशा प्रकारे. ओके, थोडंफार एवढं तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता, इतकी मला गॅरंटी आहे. ओके, आता समोरच्या 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. परत आपल्याला काय करायचं आहे, एक बीटच म्हणतोय, एक की स्टार्टिंग की आणि एंडिंग की.
ओके, आता तिसरा फोटो कुठून असणार आपल्याला? दुसरा फोटो असणार आहे एक साईडनं असेल. ओके, हे बघा लेफ्ट असणार आहे. लेफ्टला वरती म्हणजे लेफ्टला घ्यायच्या फोटोला. परत आपल्याला ग्राफवरती यायचं आहे, आयज इन ग्राफ. परत एक बीट ॲड करून याला अशा प्रकारे सेट करायचं. ओके, थोडं समोर घेतलं तरी चालणार आहे अशा प्रकारे. ओके, इतकं झालं. परत आता काय करायचं आहे, तर हा ॲनिमेशन इथे ॲड केला म्हणजे लेफ्टने. आता एक राईटने ॲड करायचा परत. ओके, परत स्टार्टिंग की आणि एंडिंग की. स्टार्टिंग की पैसे यायचे. आता मग लेफ्टला घेतलं होतं, आता राईटला घ्यायचं आहे. तर आपण राईटला घेऊन टाकूयात. परत ग्राफवरती यायचं मित्रांनो. ओके, आयज इन ग्राफ ॲड करायचा आहे. इथं एक बीट ॲड करून द्यायचं आहे इथं. ओके, याला वरती घ्यायचं. एवढा विषय, जास्त काही नाही. अशा प्रकारे. ओके, आता परत समोरचे फोटो पैसे यायचे मित्रांनो. परत आपल्याला आणखीन एक की ॲड करायची आहे, स्टार्टिंग आणि एंडिंग. ओके, सिंपल एवढा विषय. स्टार्टिंग की पैसे यायचे. परत याला आणखीन वरती घ्यायचं. परत ती स्टेप आपले असणार आहे, दोन्ही कीच्या सेंटरला येऊन ग्राफ ॲड करून एक बीट ॲड करून वर घ्यायचं किंवा अशा प्रकारे. ओके, परत समोरच्या फोटो पशी या. परत याला आपण एक खालून वरच घेऊयात एक ॲनिमेशन. ओके, तर ही बघा आपण एक ॲनिमेशन घेऊयात खालून वर. स्टार्टिंग फक्त सगळे ॲनिमेशन स्टार्टिंग की बसून द्या, नाहीतर देताना एंडिंग की बसून व्हायचा कोणा घोटाळा सगळा. नंतर म्हणताना मला व्हिडिओ बरोबर झाला नाही भैया, काय विषय काय नाही. ओके, त्यामुळे इथं थोडं लक्षपूर्वक बघा असणार आहे. ओके, आता विषय असणार थोडा हार्ड. समोरच्या फोटो पशी यायचं, एक स्टार्टिंग की द्यायची, एक एंडिंग की द्यायची. ओके, स्टार्टिंग आणि एक एंडिंग. ओके, आता स्टार्टिंग की पशी यायचं, याला एकदम झूम आउट करून घ्यायचं आहे किंवा अशा प्रकारे. एकदम म्हणजे काय, एकदम झूम आउट किंवा अशा प्रकारे. सरळ होय भाई, अशा प्रकारे. ओके, हा ऑटोमॅटिकली मोठा होणार आहे. परत आयज इन, परत एक बीट ॲड करायचं आहे. परत हे बघा याला वरती घ्यायचं अशा प्रकारे. तुम्ही तुमच्याकडून सेट करून घ्या, वाटलं तर काही सुद्धा फास्ट घ्यायचं असेल असं घ्या. ओके, पण हे मला थोडं आणखीन मोठाच वाटतं, याला खाली घेऊयात. ओके, अशा प्रकारे. ओके, समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो. परत एक स्टार्टिंग की आणि एंडिंग की. ओके, स्टार्टिंग आणि एंडिंग की. त्या ब्लरच्या इफेक्टमुळे जर चांगलाच फरक पडतो मित्रांनो, बाकी काही विषय नाही. स्टार्टिंग की कशी यायचे मित्रांनो, याला काय करायचं, झूम करून घ्यायचं अशा प्रकारे. ओके, झूम करून घेतलं तो म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही, इतकं झूम करून घ्या. परत एक आयज इन, परत याला एक बीट ॲड करायचं आहे. बीट तुमच्याकडून तुम्हाला सेट करायचं. आता हा थोडा फास्ट घ्यावा लागणार आहे आपल्याला अशा प्रकारे. अशा प्रकारे. ओके, विषय झाला. ओके, तर जे आपलं मेन काम होतं मित्रांनो, तर ते आपण मेन काम केलेलं आहे, म्हणजे ॲनिमेशनचं मेन ॲनिमेशनचं. ओके, बाकी यांना ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन इफेक्ट वगैरे कसे ॲड करायचं सगळं तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ आता इथून तरी स्किप करू नका, सगळं सांगतो मी तुम्हाला. ट्रान्झॅक्शन वगैरे कुठं कोणत्या फोटोला कसा काय ॲड करायचं. ओके, तर त्याचा विषय काय करायचा आपल्याला, याच्या डायरेक्ट 25 सेकंदापाशी म्हणजे इथं आपले छोटे छोटे फोटो समोर तिथं. ओके, इथं यायचं आहे. आता 25 सेकंदापाशी आलात. आता इथून समोर डायरेक्ट आपले ॲनिमेशन आहेत, अगोदरच्या फोटोला काहीच नाहीत. ओके, ह्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं. इथे एक झूम वन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. झूम वन सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. याला झूम टू नावाचा एक ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, झूम टू. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके, समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, वेव्ह अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, वेव्ह अँड स्लाइड. ओके, आता समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, डिस्टोर्ट राईट. सिंपल ॲनिमेशन ॲड केल्यानंतर काय करायचं आपल्याला, समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ओके, ॲनिमेशनवरती यायचं, याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या. याला स्लीप अँड स्लाइड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. कोणता, स्लीप अँड स्लाइड 1. ओके, एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. याला स्लीप अँड स्लाइड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. लास्टच्या फोटोला कोणता, स्लीप अँड स्लाइड 2. तर आपले ॲनिमेशन तर आपण ॲड केले, तर आपण आता व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट बघूयात. ओके, तर आपण स्टार्टिंगला येऊयात. स्टार्टिंग पाशी आलात सिंपल. आता आपण जो ब्लरचा इफेक्ट होता तर ती तर आपण ॲड केला. ओके, सिंपल ब्लरचा तर इफेक्ट आपण ॲड केलेला आहे.
आपल्याला आता आणखीन एक इफेक्ट ॲड करावा लागणार आहे. ओके, आता इथून सगळे इफेक्टच ॲड करायचे आहेत. त्यासाठी आता काय करायचं आहे, आता यायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती, सिम्पल व्हिडिओ इफेक्टवरती आलं, ट्रेंडिंगवरती या. एक तुम्हाला इथं हालो नावाचा एक हालो नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. हालो, ओके, हालो नावाचा इफेक्ट ॲड करायचं. बाकी याची लेंथ आपल्याला एक 25 सेकंदापर्यंत वाढवायची आहे. ओके, बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून एक स्पीड आणि ॲटमॉस्फर काय ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही सेट करा. मी एक 30% ठेवलं आहे स्पीड आणि ॲटमॉस्फर. ओके, इतकं केलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती आला, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक गर्ल्स सिक्रेट्स नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. गर्ल्स सिक्रेट्स. ओके, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकी हा सुद्धा इफेक्ट आहे. तर या इफेक्टची लेंथ एकदम 25 सेकंदापर्यंत वाढवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून याला सगळं तुम्ही तुमच्याकडून सेट करा. मी माझ्याकडून सेट केले, तुम्हाला इथं स्क्रीनवरती बघायला भेटणार आहे. ओके, इतकं ॲड केलं. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला तुम्हाला सांगतो एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आला, एक ट्रेंडिंगवरती तुम्हाला एक्सप्लोडिंग लव नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. एक्सप्लोडिंग. ओके, तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा बघायला भेटेल. एक्सप्लोडिंग लव नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आता बघा इफेक्टची लेंथ काय इतकी येईल. ओके, तर इतकी लेंथ ठेवायची नाही आपल्याला. लेंथ आपल्याला ॲड करायची इफेक्टची एवढी, म्हणजे जिथं आपलं इफेक्ट ग्लो होतं तेवढीच ठेवायची आहे. हा बघा इथं इफेक्ट दिसतो का तुम्हाला, हा इफेक्ट मागून ग्लो होणार आहे. ओके, वाटतं तुम्ही ऑब्जेक्टवरती क्लिक करून मेन व्हिडिओवरती सिलेक्ट करू शकता. ओके, ऑल व्हिडिओवरती नाही करायचा, मेन व्हिडिओवरती करायचा आहे आपल्याला. ओके, तर अशा प्रकारे परत हाच डुप्लिकेट करून बाकी याची लेंथ 50% ठेवायची बरं का मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओके, बाकी याला डुप्लिकेट करून समोरच्या फोटोपाशी आणून सोडायचं आहे. ओके, अशा प्रकारे. ओके, हे बघा हे लावलेलं आहे, सगळं दाखवते मी तुम्हाला. फक्त सगळ्यांची एक लेंथ आहे, ती सगळी कमी आहे, जास्त नाही आहे. ओके, थोडी ठेवलेली आहे. इफेक्टची लेंथ आहे ती. ओके, तर इतकी आपण इफेक्टची लेंथ ॲड केलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला आणखीन इफेक्ट ॲड करायचं आहे. त्यासाठी परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. आता इफेक्ट आपल्याला शोधावा लागणार आहे, तर सर्च मारून घेऊयात. एक काय फायर फिल्स रिसिंग नावाचा. ओके, फायर फिल्स ओके, फायर फिल्स रिफिल, ही बघा रिसिंग. ओके, ही बघा फायर फिल्स रिसिंग नावाचा एक इफेक्ट आहे, हा ॲड करायचा आहे. बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करा. मी माझ्या अकॉर्डिंग सेट केलेली आहे. ओके, सिम्पल. बाकी याची लेंथ 25 सेकंदापर्यंत ॲड करायची. मित्रांनो, कोणाला काही समजलं नाही तर बिनधास्त कमेंट करा, नाहीतर आपल्या इंस्टाला सुद्धा मेसेज करू शकता. मला वाटतं याचं खूप जण समजणार नाही आहे, तरी पण मी सोप्या पद्धतीने सांगत आहे. ओके, आता मित्रांनो आपल्याला परत इफेक्टवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती. तर आपल्याला आणखीन एक इफेक्ट सर्च मारायचा आहे, बर्निंग लव 2 नावाचा. ओके, बर्निंग लव 2, हा बघा अशा प्रकारे बर्निंग लव 2 हा इफेक्ट आहे. सिम्पल इफेक्ट ॲड करायचा आहे हा. बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि ॲटमॉस्फिअर तुमच्याकडून तुम्ही सेट करा. बाकी जो व्हिडिओ आहे, व्हिडिओची लेंथ आपल्याला एक 25% ठेवायची. सॉरी, व्हिडिओची म्हणतोय, पण ते ह्याची लेंथ आपल्या इफेक्टची लेंथ. ओके, 25 सेकंदापर्यंत ठेवायची आहे. बाकी इथं बघत आपण कोणती इफेक्ट ॲड करायची राहिले का, 1 3 4 5 टोटल 5 इफेक्ट आहेत. ओके, बाकी इकडे काही इफेक्ट नाही आहेत. तुम्हाला तिकडे ट्रान्झॅक्शन वगैरे सगळं आहे, तुम्हाला दाखवतो. तर आपण मेन तर इतकं ॲड करून घेतलेलं आहे, याचं तर टेन्शन मिटलं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी. आपल्याला परत आता 25 सेकंदाच्या फोटोपाशी यायचं, थोडा मोठा फोटो आहे ना, या मोठ्या फोटोपाशी यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. मित्रांनो, तुम्हाला ट्रेंडिंगवरती एक स्पॉटलाईट एक्सपन्स नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. स्पॉटलाईट एक्सपन्स, सिम्पल हा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ एवढ्या फोटोवरती ठेवायची आहे मित्रांनो. ओके, आता समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत यायचं आपल्याला ट्रेंडिंगवरती, म्हणजे व्हिडिओ इफेक्टवरतीच येऊन ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक साईज व्हरायटी. ओके, साईज व्हरायटी नावाचं इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. साईज व्हरायटी सिम्पल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ या फोटोवरती ठेवून घ्यायची आहे. ओके, आता याच्या समोरच्या फोटोपाशी म्हणतोय. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचे मित्रांनो. आता याचं सुद्धा नाव आपल्याला सर्च मारावं लागणार आहे. काय मल्टी स्क्रीन नाव एक सर्च मारा व्हिडिओ इफेक्टवरती येऊन. मल्टी स्क्रीन. ओके, हे बघा, हे मल्टी स्क्रीन नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. हा मल्टी स्क्रीन नावाचा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ एवढ्या फोटोवरती ठेवून घ्यायची आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी या मित्रांनो, 36 सेकंदापाशी यायचं आहे.
36 सेकंदापाशी आलात तुम्हाला सांगतो आता विषय काय करायचा आहे. आपल्याला आता यायचं परत व्हिडिओ इफेक्ट वरती, ट्रेंडिंग वरती यायचं आहे. एक व्हाईट हर्ट्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. व्हाईट हर्ट्स सिंपल इफेक्ट ऍड करायचा. इफेक्टची लेंथ जी आहे ती एंडिंग पर्यंत वाढवायची आहे. बाकी याची ऍडजस्ट वरती क्लिक करून स्पीड आणि ॲटमॉस्फिअर तुमच्याकडून तुम्ही सेट करा. परत व्हिडिओ इफेक्ट वरती यायचं मित्रांनो. परत ट्रेंडिंग वरती यायचं आहे. तुम्हाला इथे एक औरा बॉर्डर काहीतरी आहे इफेक्ट. औरा काय ते औरा काय अरे औरा बॉर्डर काय की तुम्हाला सांगतो इफेक्ट मी. काहीच एकदम असे इफेक्टचे नाव भंगार आहेत. तुम्ही ऐकले पण नसते कधी असले नावं, तसले नावं ऐकायला लागेल. बघा नाही औरा म्हणा काय कसला औरा काय का मग औरा बॉर्डर नावाचा इफेक्ट आहे. हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके हा इफेक्ट ॲड केला मित्रांनो औरा बॉर्डर. बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून त्याची स्पीड आपल्याला 20% ठेवून घ्यायची आहे. ओके सिंपल आता एवढं काम केलेलं आहे. आता काय करायचं आहे, आता आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे. ओके जास्त काय थोडंच आहे. आता तुम्हाला मी अशा प्रकारची व्हिडिओ देतो. तर ही व्हिडिओ तुम्हाला डिलीट करून दाखवतो मी. ओके जास्त काही नाही. हा बघा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीच आहे इंकचा व्हिडिओ आहे. त्याला इंकचा व्हिडिओ म्हणतात. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तिथून हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्या. आता हा व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे भेटेल, हा अशा प्रकारे भेटणार आहे एकदम ब्लॅकमध्ये. ओके सिंपल ब्लॅकमध्ये भेटणार आहे. काय करायचं हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. एक स्पेलाइसमध्ये यायचं. स्पेलाइसमध्ये इथं फिल्टर्सवरती येऊन याला फिल्टर्स करून घ्यायचं. ओके स्पेलाइस ओके अशा प्रकारे फिल्टर करून घ्यायचं आहे. परत हा जो व्हिडिओ आहे हाच व्हिडिओ आपल्याला डुप्लिकेट करायचा आहे गाईज. डुप्लिकेट करून समोरच्या फोटो बसून ऑटोमॅटिकली बसणार आहे. परत डुप्लिकेट करायचं आहे. त्याला थोडं अशी याची लेंथ वाढवायची. ओके एवढं झालं. परत त्याला डुप्लिकेट करायचं आहे आणि परत त्याची लेंथ कमी करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला एकाच क्लिकमध्ये एवढं काम झालेलं आहे 3 ते 4 काम. ओके तर सिंपल गाईज आपलं जर ऑलमोस्ट रेडी झालेलंच आहे. तर आपण फिल्टर्स ॲड करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला परत यायचं 0 सेकंदापाशी. आता 0 सेकंदापाशी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक फिल्टर्सवरती यायचं मित्रांनो. फिल्टर्सवरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक फीचर्डमध्येच तुम्हाला एक क्लिअर 2 नावाचे इफेक्ट फिल्टर बघायला भेटणार आहे. क्लिअर 2 ओके हा फिल्टर ॲड करायचा. फिल्टरची जी लेंथ आहे एकदम एंडिंगपर्यंत जाऊ द्यायची मित्रांनो. कुठंच थांबायचं नाही. एकदम एंडिंगपर्यंत व्हिडिओच्या. ओके ॲडजस्टवरती क्लिक करून याला काय करायची स्पीड एक 70-80% ठेवून घ्या. मिनिमम 70 मॅक्सिमम 80. ओके याच्यामध्ये जास्त तुम्ही तुमच्याकडून सेट करून घ्या. ओके आता काय करायचं मित्रांनो, परत आपल्याला यायचं आहे एक फिल्टर्सवरती आल्यानंतर काय करायचं तुम्हाला एक कलरफुल युनिवर्स एक नावाचं फिल्टर आहे बघा. कलरफुल युनिवर्स हा फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची जी लेंथ आहे ती इंटेन्सिटी लेंथ 50% आहे मित्रांनो. बाकी याची सुद्धा व्हिडिओची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. परत मित्रांनो आपल्याला परत यायचे फिल्टर्सवरती ओके इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे. इथं सिनेमॅटिक फिल्टर नावाचा एक फिल्टर सर्च मारायचं आहे. सिनेमॅटिक फिल्टर नावाचा. ओके हे बघा इथं एक सिनेमॅटिक ग्लो नावाचं इफेक्ट फिल्टर तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिनेमॅटिक ग्लो सिंपल हा फिल्टर ॲड करायचा मित्रांनो. फिल्टरची लेंथ आहे 50% ठेवायची आहे. 50% ठेवली आणि एकदम एंडिंगपर्यंत याची सुद्धा लेंथ वाढवायची आहे. तर झालं आपण एक तिसरा फिल्टर ॲड केला. चौथे एकच फिल्टर ॲड करूयात. परत फिल्टरवरती यायचं. सर्चवरती क्लिक करून 8K नाव सर्च मारायचं फिल्टरचं. 8K नाव सर्च मारलं हे बघा हा 8K नावाचं फिल्टर तुम्हाला बघायला भेटून जाईल. बाकी याला तुम्ही अकॅडमी सेट करा. मी जास्त काय 30 ठेवलं आहे. 30-28 बघा लय पण पुन्हा डेंजर दिसते तिथे असते हे केलं की त्याच्यामुळे बाकी काय नाही. एंडिंगपर्यंत यायचं आहे. याचं सुद्धा फिल्टरची लेंथ आहे ती एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. सिंपल बाकी सगळं एकदम सेट आहे. बाकी तुम्हाला कुठे काय वाटलं तर बिनधास्त कमेंट करा. आणि आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मित्रांनो अशा प्रकारे बनवून जनरेट झालेला आहे. तुम्हाला कुठं काही सुद्धा अडचण आली तर बिनधास्त कमेंट टाका. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इथपर्यंत आला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये क्वालिटी प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सेकंड मॅगचे एकदम ट्रेडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. आणि गाईज आजचा जो व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करायचा असताना ना बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीडच म्हणून त्याची क्वालिटी इंडिव्हिज्युअल ठेवा. 2K 4K सुद्धा ठेवून घेऊ शकता. बाकी फ्रेम रेट 30 ठेवा नाही तर 50 ठेवा. आणि एक बीट रेट 50 ठेवा. बाकी एक्सप्लोरवरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर काय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. काय सुद्धा अडचण आली तर बिनधास्त कमेंट करा. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा नक्की कमेंट करा. तर भेटूया नवीन जबरदस्त मराठी कंटेंटमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि भेटूयाच जबरदस्त कॉन्सेप्टमध्ये.